नमस्कार मित्रांनो, माझं नाव डॉक्टर कुमार कांबळे. मी सायकॅट्रिस्ट आहे, नागपूरमध्ये प्रॅक्टिस करतो. आज आपण डिमेन्शिया या आजाराबद्दल चर्चा करणार आहे. डिमेन्शिया किंवा स्मृतिभ्रंशाची तक्रार हा एक आजार आहे. खूप साऱ्या लोकांना त्यांच्या वृद्धात वयाच्या काळामध्ये याची लक्षणं जाणवतात. याची लक्षणं मुख्यतः गोष्टी लक्षात न राहणं, विसरणं, कुठली गोष्ट कुठे ठेवलेली आहे, जेवण झालं की नाही हे लक्षात न राहणं, नवीन चेहरे लक्षात न राहणं, असे आठवणीच्या संबंधित जे लक्षणं येतात, ते स्मृतिभ्रंशाच्या आजारामध्ये खूपदा दिसतात. खूपदा वागणुकीमध्येही बदल जाणवते, चिडचिड करायला लागतात किंवा अ, झोपेची तक्रार व्हायला लागते. अशा प्रकारची विविध डिमेन्शियाची लक्षणं ही दिसायला लागतात आणि दीर्घकाळापासून जर का आपल्याला सामान्य खूप सारे आजार असले, नॉर्मली खूप सारे आजार जे असतात जसे शुगर असो, डायबिटीज असो किंवा ब्लड प्रेशरची तक्रार, अशा तक्रारींमुळे सुद्धा अशी लक्षणं उद्भवण्याची संभावना असते. कारण की दीर्घकाळापासून जो मेंदूचा बाहेरच्या भागाचा रक्तपुरवठा असतो, या ब्लड प्रेशर किंवा डायबिटीज किंवा कोलेस्ट्रॉल अशा तक्रारींमुळे जो आहे तो हळूहळू कमी व्हायला लागतो आणि स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया अशी आजाराची लक्षणं उत्पन्न व्हायला लागतात. तर अशी आजाराची लक्षणं जर का आपल्या नातेवाईकांमध्ये, आपल्या घरातल्या एखाद्या वृद्ध व्यक्तीमध्ये जर का दिसायला लागली असेल, तर ॲज अ नातेवाईक किंवा केअरटेकर किंवा काळजी घेणारी व्यक्ती म्हणून आपलं हे कर्तव्य आहे की याच्याबद्दल आपल्याला त्वरितच आपल्या जवळच्या सायकॅट्रिस्ट किंवा न्यूरोलॉजिस्ट यांच्याकडे जाऊन याच्याबद्दल सल्ला किंवा मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. आणि ही लक्षणं कशी रिव्हर्स करता येईल किंवा याच्यासाठी काय औषध उपचार उपलब्ध आहे, याची सुद्धा माहिती घेणं खूप गरजेचं आहे. हे केल्यामुळे तुम्हाला स्पष्टता येईल की तुम्ही आपल्या या रुग्णाची काळजी कशी घेऊ शकता आणि ही जागृती असल्यावरच आपल्याला हे करणं सोपं पडतं. हे बोलून मी माझं व्हिडिओ इथेच थांबवतो. थँक यू.